वंदेश नॉस्ट्राईक बघतोय शरद भोईर राईट टर्म ओव्हर द विकेटचा मार्क गोलंदाज आपण बघतोय कैलास धडपी उर्फ वाला पहिला षटकातील पहिला चेंडू आणि ऑफच्या दिशेने कट केला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं दोनच धाव स्ट्राईक करावं लागेल मिस्टर वंदेशाला वंदेश आम्हाला 2 धावने खातं खोलतोय तेवढं सुरेख छत्रक्षण म्हणावं लागेल मिस्टर मनोज गोवार याचं एक चेंडू आणि 2 धावा खर्च केला गेला मिस्टर कैलास धडपी स्वरांगी वारे संघाचा संगमला बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर देवानंद वजे साहेब आणि स्टेटच्या झेंडू जातोय 4 धावांसाठी खरोखरच खूपच सुंदरचा फटका बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वंदेश पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू चौकार येतोय 2 चेंडू आणि 6 धावा खर्च केला गेला मिस्टर कैलास याने षटकातील तिसरा चेंडू येतोय कैलास टू वंदेश आणि आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल खूपच सुरेख असं कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलास धडपी पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू 4 धावा आणि तिसरा चेंडू मग निर्धाव चेंडू म्हणावा लागेल खूपच सुरेख असं कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलास षटकातील चौथा चेंडू होतोय कैलास टू वंदेश आणि ऑफच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स डीपीएल चौकार 4 धावा धन्यवाद डीजे पहिलं षटक बाळायचं महागडं म्हणावं लागेल आता बघूया झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय कैलास धडपी कुठली चुकी न करता सुंदर झेल डिप्लाय कैलास याने खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला वंदेच्या रूपात एस डीजे मंदिर कारले डोंगरा मध्ये माझी एक विधाना तटे आज जनिगाराच्या मध्ये यालो नावले घाटा मध्ये मंदिर कारले डोंगरा मध्ये माझी एक विधाना तटे देऊल सजविलान माझे एक वीराईचा खरोखरच खूपच मोठा झटका बसला तो वंदेशाच्या रूपामध्ये आणि आता मात्र होंडो रोहित भोईर स्वतः ऑनर मैदानामध्ये बघतोय आपण 1 ओव्हरच्या समुद्र धावसने जाऊन पोहोचते 11 धावा 6 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्या गेल्या एस डीजे बोर पिकलाय पोर तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोर तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अग बोरीला बोर पिकलाय दुसरा षटक आता गुरु जाधव स्वरांगी वारे संघाकडून एक नावाचा गोलंदाज बघतोय क्षेत्र थोडी बदल बघतोय आपण
दुसऱ्या षटकात पहिला चेंडू हाताळतोय गुरु. पहिल्या ओव्हर मात्र 6 चेंडू आणि 11 धावा खर्च केला गेला मिस्टर कैलास याने. झुकटन प्रीमियर लीग आपण दुसरा दिवस बघतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गुरु टू रोहित भोईर उर्फ होंडो आणि पंचांच्या इशारा हवेत पंचांनी वाईट दर्शवला गेला. पहिला चेंडू वाईट घोषित केला. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 12 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गुरु टू रोहित आणि ऑफच्या दिशेने हळूच कडकल चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि एका धावचे स्टार्टस फाय मिस्टर रोहित याला. तेवढं सुरक्षित म्हणावं लागेल मिस्टर मनोज याचं. 1 चेंडू आणि 2 धावा खर्च केला गेला मिस्टर गुरु याने. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू 1 धाव. दुसऱ्या षटकात दुसरा चेंडू येतोय गुरु टू शरद आणि ऑफच्या दिशेने हळूच कडकल चेंडू. तेवढं सुरक्षित म्हणावं लागेल. एका धावचे स्टार्टस फाय मिस्टर शरद याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू येतोय गुरु टू रोहित आणि पंचांच्या इशारा हवेत पंचांनी वाईट दर्शवला गेला. वाईटच्या रूपात 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. आणि ऑफच्या दिशेने हळूच कडकल चेंडू 1 धावेसाठी. एका धावेचा स्पाय करून मिस्टर रोहित याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर गुरु याची. खूपच सुरेख असा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फुलटो चेंडूवरती हल्ला बॉल होतोय. डीपीएल षटकार शरद बॅट मधून यस डीजे. तसा तुझ पोरी माझा गमाल पोरी येशील का तरपानाचा वालू नाचून नाचून पुताल. धन्यवाद डीजे. खूपच सुरेख असा फटका बघतोय एमडी किंग संघाकडून शरद याचा. आणि ऑफच्या दिशेने चेंडू तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एखादा स्टार्टस फार गेलो मिस्टर शरद याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. थोडं महाग षटक म्हणावं लागेल मिस्टर गुरु याचं. षटकातील अंतिम चेंडू असेल गुरु याचा आणि ऑफच्या दिशेने हळूच कडकल चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि म्हटलं एखादा स्टार्टस फायर करावं लागेल मिस्टर रोहित याला. 2 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. यस डीजे. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. धन्यवाद डीजे. तिसरा षटक हातात येतो बाळा संघाकडून. तिसरा षटक वयती दुसरा षटक हाताळतोय कैलास उर्फ बाळा.
ह्या पुढे होणारा सामना 4 स्टार डुकटन वर्सेस चामुंडा कृपा. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचंय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय. कैलास टू होंडो आणि बॅटची कडे घेऊन आला चेंडू. सुंदर हा झेल टिपलाय तो मिस्टर जयेंद्रने. खूपच मोठा आदर बसतो एमडी किंग संघाला रोहितच्या रूपात. डीजे पालघरची राणी तू यूट्यूब स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू यूट्यूब स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. धन्यवाद डीजे. खूपच मोठा आदरा बसतोय तो रोहितच्या रूपात एमडी किंग संघाला. षटकाचा दुसरा चेंडू आणि बघूया सुंदर हा झेल टिपलाय तो मनोज गोवार याने. दुसरा झटका बसतोय तो एमडी किंग संघाला. यस डीजे तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसते. तुझ्या गालावर तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल. पोयरे शोभून दिसशील माझाच माल. तुझी सागर वेणी केसा शोभून दिस ग. तुझी सागर वेणी केसा शोभून दिस. धन्यवाद डीजे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बसतोय राहुल दांडेकर. आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि सुंदर सा झेल टिपलाय तो स्वतः संघ मालक देवानंद वझे. खरोखर हॅट्रिक अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कैलास धडपी स्वरांगी वारे संघाकडून. डीजे अग सूर्याचा लगीन येना तू ग थोडी घाईन. थोडी वाट तुझी बघीन नाही मिला आपले टाईम. होय भावना तयारी करून येत आहो ना. कोण गावात तर पावाज भाऊ. कोण गावात तर पावाज ना. धन्यवाद डीजे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये स्वरांगी वारे संघाकडून कैलास हॅट्रिक घेतल्याने. आणि चौथा गडी सुद्धा बाद होतोय. खूपच सुंदरशी गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी कैलास धडपी. एस डीजे पोरी उसट पोरी मी पोऱ्या ग नाही. रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पोरी उसट पोरी मी पोऱ्या ग नाही. रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पण मला काय सांगतोस. अग पोरी नंबर माझा तू घे भेटायला तुंगार फाट्यावर ये. ग पोरी नंबर माझा तू घे भेटायला तुंगार फाट्यावर ये. धन्यवाद डीजे. खरोखरच 4 चेंडू आणि 4 गडी गारद करण्यात यश मिस्टर कैलास धडपे उर्फ वाला स्वरांगी वारे संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी नवीन बॅटिंग मैदानाच्या दीपेश. आणि बघूया झेल होतो की काय. आणि सुंदर सा झेल टिपलाय धीरज याने. 5 चेंडू आणि 5 गडी गारद करण्यात यश. खूपच सुंदरशी गोलंदाजी म्हणावं लागेल मिस्टर कैलास धडपे याची. डीजे तारप्याची मोजिक वाजून देस ना. पोरा पोरीनला नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बिसना. तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया
धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय मिस्टर मयूर. आणि बघूया 5 चेंडू आणि 5 गडी गारद करण्यात यश. बघूया 6 चेंडूवरती गडी गारद होतोय का. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू बनवला गेल. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बनवला गेल मिस्टर कैलासची. 6 चेंडू आणि 5 गडी गारद करण्यात यश. मिडल ओव्हर खरोखरच अप्रतिम गोलंदाज मिस्टर कैलास धडपी. 3 ओव्हरच्या समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली मिस्टर कैलास धडपी याने. 6 चेंडू आणि 5 गडी गारद करण्यात यश. अप्रतिम गोलंदाजी कैलास धडपी. आणि फिडर ओव्हर येतोय कैलास धडपी याची. 18 चेंडू आणि 24 धावा एमडी किंग संघाच्या. चौथा षटक घालतोय धीरज. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू असं म्हणावं लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धीरज डोला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर कैलास धडपे यांनी हाताळली. त्याच्या मागे धीरज डोला. पहिला चेंडू निर्धाव. षटकाचा दुसरा चेंडू धीरज टू शरद. आणि गडी गारद होतोय. खूपच मोठा आदराबाद होतोय एमडी किंग संघाला शरदच्या रूपात. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आयाराम गयाराम अशी अवस्था एमडी किंग संघाची बघतोय आपण. खरोखरच. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय ऋत्विक. एक विस्फोटक बल्लेबाजाची ओळख बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक पाटील. हॅलो कमलाकर फोईर प्लीज आपण बाहेर यायचंय. चला कमलाकर मामा तुम्ही बाहेर बसायचंय. बाहेर मजा घ्यायची. आपण बाहेर बसून मजा घेऊया. भरपूर मजा घेऊया. बस बाहेर या. आणि स्टेजच्या दिशेने चेंडू बघूया. तेवढं सुरेश क्षेत्र मनोजाचं 2 धावर. आणि मला वाटतं तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. खरोखरच मी म्हटलं होतं एक विस्फोटक बल्लेबाज ऋत्विक पाटील. खरोखरच आपला 3 धावाने खाता खोलतोय ऋत्विक पाटील. एक विस्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख बघतोय एमडी किंग संघाकडून. आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि सुंदर हा झेल टिपला तो मिस्टर धीरज याने. खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला मयूरच्या रूपात. यस डीजे. दगड धुलीचे रस्त्यानु पोरी चाल ग तू. हलू हलू पोरी चाल ग तू. हलू हलू हे दगड धुलीचे रस्त्यानु पोरी चाल ग तू. हलू हलू पोरी चाल ग तू. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 8 गडी गारद करण्यात यश. खरोखरच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धनेश. आणि बघूया खूपच सुरेख अशी गोलंदाजी मिस्टर धीरजाची. आणि बघूया झेल होतो की काय. आणि साधा सोपा झेल धरतीला दान करतोय विपुल भोईर. आणि वाटत खूपच मोठा झटका बसला असता एमडी किंग संघाला. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी मिस्टर धीरजाची. खूपच सुरेख अशी गोलंदाजी धीरजाची. षटकातील अंतिम चेंडू असेल. आणि मला वाटतं पंचांचा इशारा हवेत. नो चेंडू. 5 नो +1. 2 धाव मिळतील. फ्री हिटचा चान्स असेल.
धनेश बघूया फ्रीचा फायदा उचलू शकतो का. शेवटचा हा षटकाचा अंतिम चेंडू असेल धीरज याचा आणि ऑफच्या दिशेने बॅटची कडा घेऊन आला चेंडू एकच जाते साठी स्पाय करा धनेश आला. 4 षटकाच्या समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 31 धावा. यस डीजे धन्यवाद डीजे. तसे आपल्या दुकटण गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय मयूर पाटील सर आपण मुख्य मंचावर आसन असता व्हायचे. मयूर पाटील सर पाचवा षटक आता दोय तन्मय भोईर पहिला चेंडू 1 धाव खर्च केली गेली. षटकातील दुसरा चेंडू तो तन्मय टू ऋत्विक आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि सुंदरसा झेल टिपलाय मिस्टर जयेंद्र गोवारेने. खूपच मोठा आदरावत होते एमडी किंग संघाला ऋत्विकच्या रूपात. यस डीजे गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय मिस्टर निखिल गोवारी. आणि आता मात्र निर्धार चेंडू म्हणावं लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तन्मय भोईर. आपल्या कमिटीचे खजिनदार म्हणून त्याची ओळख आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तन्मय भोईर गोलंदाजी मार्क होती बघतोय. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तन्मय भोईर याची. आणि स्टेजच्या दिशेने डोळा चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. मला वाटतं एका धावतेसाठी स्पाय करावा मिस्टर निखिल याला. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय तन्मय भोईर. मारा करेल धनेश. आणि मला वाटतं लेगच्या दिशेने हळूच कटका चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि गडी वाजतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती 34 34 धावा. तसेच आपल्या दुकटण गावचे सामाजिक कार्यकर्ते मयूर पाटील सर यांचं स्वागत करतील तेजस भोईर. पस्तीस टू विन असेल. तिथे
चला 4 स्टार संघाचा कर्णधार चामुंडा कृपा संघाचा कर्णधार टॉसविन साठी यायचंय. यस डीजे आई तुला विनवणी केली आई गावदेवी माझी माऊली आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजा येल काही आरतीची राहिली उघड उघड दरवाजा धन्यवाद डीजे. येल काही आरती चला सलामी जोडी मैदानात पाठवायचे स्वरांगी वारे संघाकडून. बघा सलामी जोडी सलामीची जोडी मैदानात जाताना हलक्या हलक्या पावल्याने बघतोय आपण. स्वतः ऑनर देवानंद वजे साहेब आणि जयेंद्र गोवारी एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख त्यांची मिस्टर जयेंद्र गोवारी. जर्सी नंबर 888 बघा स्ट्राईक आहे मिस्टर देवानंद वजेला बघतोय आपण आणि वरती जयेंद्र गोवारी. 30 चेंडू आणि 35 धावांची गरज स्वरांगी वारे संघाला. पहिला षटक हातात नाही तो रोहित भोईर स्वतः संघ मालक बघतोय एमडी किंग संघाकडून. पहिला षटकात पहिला चेंडू येतोय रोहित टू देवानंद आणि औपचारिक दिशेने करतो चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एका धावतेसाठी स्पाय करावं लागेल मिस्टर देवानंद याला. देवानंद आपल्या एक धावाने खातं खोलतोय. एक चेंडू आणि एक धाव खर्च केली गेली मिस्टर रोहित याने. आणि जीवदान मिळतंय मला वाटतं जयेंद्र याला. एका धावतेसाठी स्पाय करावं मिस्टर जयेंद्र याला. जयेंद्र सुद्धा आपल्या एक धावने खातं खोलतोय. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केला गेला मिस्टर हुंडा याने. षटकातील तिसरा चेंडू रोहित टू देवानंद आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि सुंदर हा झेल टिपलाय तो मिस्टर राहुल दांडेकर याने. खूपच सुरक फटका होता देवानंद वजायचा. एस डीजे पालखी मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी सजवली काल्हेरच्या पोरांनी गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या. धन्यवाद डीजे. चला टॉस करून द्यायचा आहे. 4 स्टार डुकटन वर्सेस चामुंडा कृपा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी द्यायचंय. टॉस करतील डुकटन गावचे सामाजिक कार्यकर्ते मयूर पाटील साहेब यांच्या हस्ते टॉस करतील. धावसंख्या होती ती 2 धावा आणि आता मात्र निर्धाव चेंडू म्हणाला गेला. खूपच सुरेख असं कमबॅक करतोय मिस्टर रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये.
आता मित्र पंचांच्या इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला. फाईटच्या रूपात एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित आणि खूपच सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल मयुर्याचं. एका ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा. दुसऱ्या पहिला चेंडू येतोय दीपेश. आणि एका धावते सॅटिस्फाय करावं लागेल ते अतुल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली मिस्टर रोहित भोईर याने. 6 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू येतोय दीपेश टू जयेंद्र आणि लक्षात चेंडू एक धाव सहज पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. थोडं गतात क्षेत्ररक्षण रोहित याचं एका धावचे सॅटिस्फाय करावं लागतं जयेंद्रला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपेश. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या. षटकातील तिसरा चेंडू येतोय आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 3 चेंडू टाकून फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. तसेच रोहित याने 6 चेंडू टाकून फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि बघूया झेल खाली छत्रत पोहोचेल का. आणि 1 बाउन्स डीपीएल चौकार 4 धावा. यस डीजे चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी मात्र चौथ्या चेंडूवरती हल्ला बॉल होतोय दीपेशाच्या. 1 बाउन्स चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. आणि ऑफच्या दिशेने डॉल चेंडू सन 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 दन 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 मला वाटतं सीमा पार होतोय. चौकार 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार येतात अतुल्याच्या बॅट मधून. धावसंख्या मात्र 14 धावा. डीजे दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल दीपेशाचा. धावसंख्या होती 14 धावा. आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि सुंदरसा झेल टिपलाय तो मिस्टर रोहित भोईर होंडो याने. खूपच मोठा आदरा होते तो सुवरांगी वारीस संघाला अतुल्याच्या रूपात. 12 चेंडू आणि 14 धावा. हे डीजे
धन्यवाद डीजे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कैलास धडपी खूपच सुरेख कशी करून हाताळली होती. 6 चेंडू आणि 5 गडी गारद करण्यात यश. बघूया आता फलंदाजी बघूया फलंदाजी कशी प्रकारे करतोय. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती हल्ला बोलतोय. खूपच सुरेख असा फटका घेतला जयेंद्रने 6 धावांसाठी. यश डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच खूपच सुरेख असा फटका बघितला आपण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेंद्र गोवारी. खूपच सुरेख असा फटका घेतला 6 धावांसाठी. षटकातील दुसरा चेंडू येतोय. रोहित टू जयेंद्र. आणि आता मात्र खूपच सुरेख असा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू रोहित टू जयेंद्र. आणि लक्षात दिशेने कटकल चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धावचे 5 किलोमीटर जयेंद्र याला धावसंख्येमध्ये दोन्ही पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. अजून सुद्धा 15 चेंडू आणि 13 धावेची गरज. आणि आता मात्र निर्धावाचा चेंडू खूपच सुरेख अशी करून बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हल्ला बोल 6 धावांसाठी. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू 2 धावा आणि चौथा चेंडू निर्धाव. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये एमडी किंग संघाकडून. स्वतः संघाला रोहित भोईर. आणि आता मात्र हा सुद्धा निर्धाव चेंडू होतोय. खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या. षटकातील अंतिम चेंडू असेल. रोहितचा मारा करेल जयेंद्र. बघूया झेल खाली छत्र पोचेल का? आणि सुंदर असा झेल टिपलाय तो राहुल दांडेकर याने. खूपच मोठा आदरा बसतोय तो स्वर्णवारी संघाला जयेंद्रच्या रूपात. यश डीजे. धन्यवाद डीजे. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. बारा चेंडू आणि 13 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या मिस्टर विलास. आणि ऑफच्या दिशेने हळूच केला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. तेवढी सुरक्षा दीपेश याचं एका धावचे 5 किलोमीटर कैलास याला. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. बघूया झेल खाली सध्या पोहोचेल का? आणि सेफ झोन मध्ये झेल उडालाय. आणि मला वाटतं 2 धाव का रोखू शकणार नाही. 2 धावचे 5 करावं मिस्टर विलास याला. धावसंख्या जाऊन बसते 25 धावा. अजून सुद्धा 8 चेंडू आणि
6 धावांची गरज असेल. बघूया झेल खाली छत्री पोहोचेल का. आणि मला वाटतं 1 बाउन्स चौकार येतोय. खरोखरच खूपच सुरेख असा फटका बघायला आपण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विलास अंधारेच्या बॅट मधून. डीजे धन्यवाद डीजे. अतिशय रोमांचक सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज ऋत्विक आणि स्टेटच्या दिशेने टॉल चेंडू बघूया. सुंदर असा झेल टिपला मिस्टर राहुल दांडेकर याने. खरोखरच खूपच मोठा आदरा बसतोय तो विलास अंधारेच्या रूपात सोरांगी वारे संघाला. अजून सुद्धा 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. यस डीजे बेचौची पारून नेसली गो नवा तारा. बेचौची पारून नेसली गो नवा तारा. जावचल गो पत्राला गपार दर्याचे पुंजेला. 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 धन्यवाद डीजे. अजून सुद्धा 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वरांगी वॉरियर्स वर्सेस एमडी किंग धुकटण. आणि लेगच्या दिशेने हलूच कट केला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावसाठी स्पार करावा लागेल मिस्टर गुरु याला. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. खरोखरच अतिशय रोमांचक सामना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि लेगच्या दिशेने हळूच कट केला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. आणि मला वाटतं एका धावसाठी स्पाय करावं लागेल. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. यस डीजे गोरी गोरी पोरी मेरा धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल. 6 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू आणि ऑफच्या दिशेने कट चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. आणि मला वाटतं गडी गारद होतोय. एकच धाव मिळेल. अजून सुद्धा 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्वरांगी वारी संघाला अतिशय रोमांचक सामना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं पहिलाच सामना रोमांचक सामना बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तन्मय भोईर. खरोखर सुपर गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल स्वरांगी वारी संघाला. आणि ऑफच्या दिशेने कट चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न आणि सनसनीत असा चौकार येतोय. डीजे